गोंदिया जिल्ह्यात आज जनता शिक्षक महासंघ संघटनेचा जिल्हा मेळावा पार पडला। यावेळी शिक्षकांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। सोबतच वर्षानुवर्ष घड्याळी तासिका शिक्षकांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनावर चर्चा करीत मानधन वाढवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल हे प्रामुख्याने उपस्थित होते। 2019ला जनता शिक्षक महासंघाची स्थापना करण्यात आली असून जवळपास 500च्या वर जिल्ह्यातील शिक्षक या महासंघात सहभागी झाले आहेत। तर या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवून देण्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येत या संघटनेत जुळत आहेत। उपस्थित पाहुण्यांनी येत्या काळात शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवून सोडवून देण्याचं आश्वासन दिलं। तर या जिल्हा मेळाव्याच्या माध्यमातून शिक्षकांनी काही मागण्या केल्या आहेत। यात कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांना NEP 2020 नुसार कायम करणं, आदर्श शिक्षकांची 2018 पासूनची रखडलेली वेतन वाढ पुन्हा सुरू करण्यात यावी, TET परीक्षेची अट रद्द करण्यात यावी, नवीन भरतीमध्ये शिक्षण सेवक पदाची अट रद्द करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, BLOची शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून देण्यात यावी यासह इतर मागण्या शिक्षकांनी या मेळाव्यात ठेवल्या असून या मागण्या सरकार दरबारी सोडविण्यात येतील अशी माहिती जिल्हा संघटनेने दिली आहे। यावेळी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षिका तसेच जनता शिक्षक महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आज या ठिकाणी जनता शिक्षक महासंघाचा भव्य जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। हा मेळावा घेण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्या भाजप हितेशी सरकारने खूप सारी महत्त्वाची कामं शिक्षकांच्या प्रती केलेली आहेत। भविष्यातही अशी कामं शिक्षकांची होत राहोत। TETचा प्रश्न असेल, घड्याळी तासिका कर्मचाऱ्याच्या मानधनाचा प्रश्न असेल, कला, क्रीडा, कार्यानुभव या शिक्षकांचा प्रश्न असेल, हे ज्वलंत प्रश्न आहेत। बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या फडणवीस सरकारने, देवेंद्र साहेबांनी ही सगळी कामं केलेली आहेत, पण अजून काही प्रश्न अनुत्तरित आहेत। तेही आपल्या संघटनेच्या माध्यमातून, जनता शिक्षक माध्यमातून, संघाच्या माध्यमातून ते पूर्ण होतील अशी या ठिकाणी आज आम्ही जनता शिक्षक महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली। आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोद भाऊ असतील, लायकराम भाऊ भेंडारकर अध्यक्ष असतील, या सगळ्यांनी संघटनेच्या पाठीशी राहण्याचं आम्हाला एक बळ दिलेलं आहे आणि या बळाच्या जोरावर निश्चितच शिक्षकांच्या हिताची कामं भविष्यामध्ये आम्ही करत राहू, प्रश्न सोडवत राहू। धन्यवाद। वतीने एक चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आणि मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याचा एक मला आनंदसुद्धा होतो आहे आणि अभिमानसुद्धा वाटतो आहे। आणि या संघटनेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून काम आपल्या जिल्ह्यामध्ये सन्माननीय आंधळे सर आणि त्याची सगळी चमू या ठिकाणी करत आहेत, याचा सुद्धा एक मला आनंद होतो आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।